पती पत्नीचे भांडणं झाले की पत्नी लगेच 498 किंवा डीव्ही केस टाकते आणि 498 सारखी जर केस टाकलेली असणार तशा वेळेस पती लगेच घाबरून जातात त्या नोटीसला किंवा त्या केसला पोलिसांच्या, आणि त्यांना फार धाकधूक व्हायला लागते. आता आपल्याला अटक होणार, आता सगळं बिथरला आपला संसार आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागणार. तर अशा गोष्टींमध्ये घाबरण्याचं काही कारण नसतं. ज्यावेळेस तुमच्यावर 498 दाखल झाली आणि तुम्हाला जर पोलिसांनी बोलावलं तर कुठल्याही फोन कॉलवरती किंवा अशा गोष्टीवरती विश्वास न ठेवता त्याच फोन कॉलवरती तुम्ही सांगायचे की मला कायदेशीर तुम्ही पोलीस स्टेशनमधून एक नोटीस पाठवा किंवा जे काय तुमचं समन्स असेल ते समन्स मला बजावा. त्यानंतर कायदेशीर मार्गानेच मी तिथं चौकशीला येईल. आणि त्या अगोदर तुम्ही एक गोष्ट करू शकता, अँटिसिपेटरी बेल ह्या घेऊ शकता. अँटिसिपेटरी बेल घेतल्यावरती तुम्हाला अटक होण्यापासून बचाव करता येतो, तुम्हाला अटक होत नाही. अँटिसिपेटरी म्हणजेच अग्रिम जमानत, अटकपूर्व जामीन, ज्यामध्ये तुम्हाला अशा 498 किंवा अशा काही तत्सम केसेसमध्ये जर अँटिसिपेटरी घेतली तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागत नाही. तुम्हाला पोलीस हे अटक करू शकत नाहीत आणि एक तुमचा तो बेस्ट ठरतो केस लढत असताना. कारण 498 जर टाकली आणि तुम्ही जर जेलमध्ये गेले तर बऱ्याच लोकांचे व्यवसाय बुडतात, नोकऱ्या बुडतात, अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडलेल्या आहेत. आई बापाला सुद्धा आतमध्ये बसावं लागतं कारण सगळ्यांची नावं टाकलेली असतात. अशा परिस्थितीत न घाबरता पोलिसांनी जर फक्त फोन केला तर त्या फोनवरती न जाता तुम्ही त्यांना समन्स बजवायला सांगा कायदेशीररित्या, आणि तेवढ्यात तुम्ही तुमचे जे वकील असतील जवळचे त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्या जवळून तुम्ही अँटिसिपेटरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन नक्की घ्या. त्याचा फायदा तुम्हाला केस लढताना सुद्धा होईल आणि तुम्हाला रिकाम जेलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही.